नमस्कार, मानदेश श्रीनाथ न्यूजमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यातील पाचवड या गावी आलेलो आहोत आणि पाचवडमध्ये आज यात्रेचं सुरुवात आहे आणि या यात्रेची रात्रीचा हा कार्यक्रम छबिना देवाची वागणूक कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया। श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा पाचवड आणि या पाचवडमध्ये 2 दिवस यात्रा असते। यावर्षी 4 डिसेंबर 2025 आणि 5 डिसेंबर 2025 असा यात्रेचा 2 दिवसाचा कार्यकाल आहे आणि आज पहिला दिवसभर नैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी छबिना असतो। त्या निमित्ताने या पाचवड गावामध्ये कमळाजीचे वारसपुत्र थोरले शिंगाडे बंधू आणि शिंगाडे बंधूच्या या घराच्या आवारापासून ते मंदिराच्या आवारापर्यंत सासनकाठीचा महत्त्वाचा मानाचा कार्यक्रम आणि पालखी या शिंगाडे मंडळीच्या घरापासून मंदिरापर्यंत जाते आणि यात्रेला सुरुवात होते। यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील गावे गजनृत्य म्हणून या ठिकाणी खेळण्यासाठी येतात। हा छबिना असतो आणि छबिना आणि त्रिवाली तिथं उभं आहे दुपारच्या बाजूला। हा पलीकडल्या बाजूला दुपारच्या बाजूला उभं राहा। लेझिम खेळण्याचा पाचवड गावचा एक पहिल्यापासूनचा छंद आहे आणि हा त्यांनी लेझिम पद्धत त्यांच्या गावात पहिल्यापासून आहे। त्यांनी तोच खेळ हा पारंपरिक पद्धतीने चालू या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या छबिन्यामध्ये जोडीला अनभुलवाडी हे एक गाव होते। अशा दोन्ही गावांनी आजच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। हा छबिनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला। चुकली वाकली अर्धराचा पाऊस पडेल कावराची वापन पेरून निघल वाव बर। बाजरीची कुरी अशी 2 वकून हालल वाव बर। सारे राजकवर बरच कवर 3 खंडात पडतील 4थ्या खंडामध्ये साधारण पडतील वाव। आज या यात्रेमधील पहिला दिवस आणि हा रात्रीचा छबिना असतो आणि रात्रीच्या छबिन्यानंतर देवसंचाराचा कार्यक्रम होतो आणि यानंतर हा महत्त्वाचे म्हणजे श्रीनाथाची अमृतवाणी भाकणूक हा कार्यक्रम
महत्त्वाचा असतो आणि तो या ठिकाणी संपन्न झाला. आता या ठिकाणी पुढे आरती होणार आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी यात्रेची आजच्या दिवसाची कार्यकाल पद्धती समाप्त होते. या दिवसामधील हा कार्यकाल या ठिकाणी अशा पद्धतीनं या पाचोड गावामध्ये संपन्न झाला. आणि हे सर्व आपण मानदेश श्रीनाथ न्यूज या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत. आणि नवीन व्हिडिओ, नवीन बातम्या, नवीन असेच कार्यक्रम यासाठी संपर्क करायचा असेल तर संपादक आत्माराम शिंगाडे यांच्याशी तुम्ही संपर्क करा. नंबर आहे 97 67 43 49 03. धन्यवाद.